अरेंज मॅरेज भाग पहिला. डॉक्टर प्रिया लवकर चला, एक इमर्जन्सी केस आहे. डॉक्टर भोसलेने तुम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये बोलावलेलं आहे. एक नर्स लगबगीने प्रियाच्या केबिनमध्ये येऊन तिला म्हणाली होती. तशी प्रिया ऑपरेशन थिएटरकडे निघाली. रस्त्यात तिला एक मुलगा, तो जास्तीत जास्त 20 ते 22 वर्षांचा असेल. प्लीज मॅडम, माझ्या वडिलांना वाचवा. तुमचे खूप उपकार होतील माझ्यावर. माझं त्यांच्याशिवाय कोणीच नाही आहे. मी तुमच्या पाया पडतो, तो मुलगा म्हणाला. तिने त्याला डोळ्यांनी अस्वस्थ केलं. त्याच्या खांद्यांवर हात ठेवून थोडं थोपटलं आणि ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडून आतमध्ये गेली. तर ती आहे आपल्या कथेची नायिका, डॉक्टर प्रिया नाईक. महाराष्ट्रातील प्रसिद्धी अशी एक टॉप हार्ट स्पेशालिस्ट आणि सर्जन. तिच्या हातात एक जादूच होती, पेशंटला बरं करण्याची जादू. दिसायला एकदम सुंदर, नाकी डोळी छान, रंग गोरा, धारदार नाक होतं, उंची 5 फूट 6 इंच. थोड्या वेळाने ती ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आली आणि त्या मुलाला म्हणाले, नाव युअर फादर इज आउट ऑफ डेंजरस. तसे त्या मुलाने समाधानाने डोळे मिटले होते. हळूवार डोळे उघडून तिच्याकडे पाहत म्हणाला, मॅडम, तुमचे खूप उपकार झाले माझ्यावर. त्याच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे भाव बघून तिच्याही चेहऱ्यावर एक स्माईल आली होती. ती तिच्या केबिनमध्ये न्यूजपेपर वाचत बसली होती आणि तिची नजर एका बातमीवर स्थिर झाली. छातीत धडधड व्हायला लागलेलं होतं, कारण बातमीच तशी होती म्हणा. या वर्षीचे बिझनेसमॅन ऑफ द इयर अवॉर्ड मिस्टर अजित दामोदर यांना घोषित करण्यात आलेला आहे. नकळत ओठांवर हसू फुललेलं होतं. का नाही फुलणार? आनंदी होणार होता हा दिवस. तोच होता ज्याच्यामुळं आज ती एक प्रसिद्ध डॉक्टर झालेली होती. तोच ज्याच्यामुळं प्रेम काय आहे आणि आकर्षक काय आहे हा फरक तिला समजलेला होता. अचानक भूतकाळात तिच्या नजरेसमोर तरंगू लागलेला होता. भूतकाळ. हे अजित, थांब ना, प्रिया म्हणाली. अजित म्हणाला, काय ग, दररोज काय लक्ष ठेवून असतेस ग माझ्यावर? दररोज मला चोरून चोरून पाहत असते. जेव्हा बघावं तेव्हा मला पाहण्याचा चान्स सोडत नाहीस ती. मात्र खूप अल्लड होती. जेमतेम 16-17 वर्षांची, नुसतं तारुण्यात पदार्पण केलेलं होतं. प्रेम आणि आकर्षक यातला फरक कळण्या इतकी ती मोठी नव्हती. वेडी, दिवस रात्र त्याला पाहण्याचा ध्यास होता. लाजतच तिने त्याला म्हणाली, अरे, मला तू आवडतोस. अजित, खरं सांगू का, माझं अभ्यासात लक्षच लागत नाही. सतत तुझे विचार डोक्यात चालू असतात, डोळ्यांसमोर. असं म्हणत तिने त्याचा हात पकडला आणि त्याच्या डोळ्यात प्रेमाने वाहत गेली होती. अजित मात्र तिच्यापेक्षा बराच मोठा होता. नाही म्हटलं तरी तो 8 वर्षांनी तिच्यापेक्षा मोठाच होता. त्याला ती खूप लहान आणि बालिश वाटायची. पाल झटकावी तशीच त्याने तिला झटकले होते. स्वतःचा हात तिच्या हातातून काढून घेतला होता. अजित म्हणाला, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग? बावळट कुठली, सोड तुझा माझा हात. आणि काय ग, तुझे आई वडील शेती करताना तुला इथे आत्याकडे शिकायला ठेवलेलं आहे ना, आणि तू हे काय प्रगती करतीस ग? माझ्या जागी दुसरा कोणी असताना त्याने तुझा फायदा घेतला असता, पण मला अजिबात असं वाटत नाही की तुझं वाईट व्हावं. माझ्या आणि तुझ्यात खूप मोठी दरी आहे. मी वयाने पण बराच मोठा आहे तुझ्यापेक्षा, आणि खरं सांगू का, मी खूप अपेशियंट आहे. कुचित हसत त्याने तिच्याकडे वरून खालीपर्यंत पाहिलं आणि म्हणाला होता, एकदा स्वतःकडे बघ. तू अशी मिडल क्लास काकूबाई आणि मी असा एकदम हँडसम आणि रिच. तुझा आणि माझा काहीच ताळमेळ बसत नाही. आता तिचे डोळे पाण्याने भरले होते. तिने नजर झुकवली आणि तरीही त्याला बोलली, अजित, प्लीज ऐक ना रे, खरंच माझं तुझ्यावर प्रेम आहे. एकदा माझ्यावर विश्वास तर ठेव ना. आता मात्र त्याचे पेशन्स संपलेले होते, म्हणून तो म्हणाला, एक कानाखाली दिला, म्हणे प्रेम करते तुझ्यावर. थोडी तरी अक्कल आहे का ग तुला? निघाली प्रेम करायला? आधी शिक, स्वतःच्या पायावर उभं राहा आणि मग एखाद्या चांगला मुलगा बघून लग्न कर. पुन्हा माझ्या वाट्याला आलीस तर आई शपथ असा कानफट्टीत वाजवीना तुझ्या, तू यादच राखशील. तुझ्या आत्याच्या घरी येऊन सगळं सांगेल. चल निघ आता. अजितने तिला जोरात धक्का दिला. ती त्या धक्क्याने थोडी हेलावली आणि तिचा तो तोल गेला. ती पडणार तितक्यातच त्याने तिला सावरलं. हे असले नखरे करायचे नाहीत. मला माहिती आहे
हे पडण्याचे नाटक मुद्दाम केल्यास स्वतःच्या जाळ्यात मला अडकवण्यासाठी. हो ना? तुझ्यासारख्या मुलींना मी चांगलंच ओळखतो. अभ्यास करायला नको, कॉलेजच्या नावाखाली एखादा श्रीमंत आणि गुड लुकिंग मुलगा पटवायचा आणि मजा करायची. त्याला जाळ्यात अडकून लग्न करायचं. हो ना? आणि एक लूक देत निघून गेला. खूप हळवी होती ती. क्षणात सगळी स्वप्ने चुरा झाल्यासारखी वाटत होती तिला. तिच्या डोळ्यातील अश्रू काही थांबत नव्हते. रडतच ती क्लासच्या बाहेर पडली. हे सगळं ती त्याला त्याच्या क्लासमध्ये जाऊन बोललेलीच होती. दोघांचे कॉलेज एकाच कॅम्पमध्ये होते. समोरासमोर त्याचे कॉलेज असल्यामुळं आणि दोन्ही कॉलेजचं ग्राउंडही एक असल्यामुळं तिचा तो नेहमी नजरेस पडत होता. बघण्यातून ती त्याच्याकडे अट्रॅक्ट झालेली होती. तिच्या नाजूक मनाला आणि नुसतंच उमललेल्या प्रेम भावनांना त्याने कस करून टाकलेले होते. आत्ताच्या आत्ता घरी जावे आणि जीवाचं काहीतरी बरं वाईट करावं इतके विचार येत होते तिच्या मनामध्ये. कॉलेजच्या गार्डनमध्ये गेली आणि शांत एका बाकड्यावर जाऊन बसली. त्याने नकळत का होईना एक दरी निर्माण केलेली होती दोघांमध्ये. तिने डोळे पुसले आणि स्वतःशीच म्हणाली, काय चुकीचं बोलला तो, आपणच मूर्ख आहोत. त्या दिवसानंतर तिने मनाशी ठरवलं, काहीही झालं तरी आता स्वतःच्या पायावर उभं राहायचं. आपण मूर्ख आहोत जे भावनाच्या आहारी गेलो. आपलं त्याच्यावर प्रेम आहे, पण त्याचं कुठं आहे आपल्यावर प्रेम? आता नाही, आता एक नवीन सुरुवात करायची, तिने मनोमन ठरवले. भूतकाळ संपला. भूतकाळातल्या आठवणीतून प्रिया बाहेर आली. खुर्चीला टेकून बसली आणि एक दीर्घ श्वास घेऊन विचार करत होती. तितक्यातच तिचा फोन वाजल्यावर प्रिया भानावर आली आणि फोनमध्ये नंबर न बघता फोन रिसीव्ह केला. अनिता म्हणाली, हॅलो डॉक्टर प्रिया इज हिअर. काय मॅडम, अजून तुमच्या पेशंटमध्ये बिझी आहात का तुम्ही? जरा बाकीच्या गोष्टींकडे पण लक्ष देत जा जरा. प्रिया म्हणाली, अगं अनु दीदी, सॉरी हा, मी तुझा नंबर न बघताच फोन उचलला होता. बोल ना, आज कशी काय आठवण काढलीस तू? अनिता म्हणाली, शहाणे, अगं इथं मुंबईत येऊन तुला 1 महिन्याच्या वर झालेला आहे. अजून कॉल केला नाहीस तू मला. ते तर काल मामाचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं तू मुंबईतच आहे म्हणून, नाहीतर तू काही फोन करत नव्हतीस आम्हाला. प्रिया म्हणाली, सॉरी दीदी, अगं कामाचा व्याप खूप आहे वाढलेला, म्हणून जमलंच नाही ग तुला कॉल करायला. तू बोल ना, कशी काय आठवण झाली ग तुला? अनिता म्हणाली, कशी काय म्हणजे? का ग, माझं लग्न आहे पुढच्या आठवड्यात. अजून शॉपिंग नाही करायची बाकी आहे माझी. आणि तयारी करायची म्हटलं तर तू आल्यावर करूयात. तर मॅडमचा काहीच पत्ता नाही. प्रिया म्हणाली, कधी जायचं शॉपिंगला? सांग मला, जाऊ आपण. प्रिया शांतपणे म्हणाली. अनिता म्हणाली, कधी काय, आज जाऊ ना, थोडं शॉपिंग करू आणि नंतर पिक्चरला पण जाऊया आपण. प्रिया म्हणाली, सॉरी पण मला आज नाही जमणार ग, 2 ऑपरेशन आहेत आज दुपारनंतर. अनिता म्हणाली, काय ग, असं बोरिंग झालीस ना तू? पहिले किती इंटरेस्ट घेऊन सगळं काही करायची ग. जा बाबा, थोडा वेळ थांबून. ठीक आहे, माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण ना फक्त शॉपिंगला जाऊ, बाकी पिक्चर कॅन्सल करू, चालेल ना? आणि आज तुला ऑपरेशन आहे तर उद्या जाऊ आपण, चालेल का? हे बघ, आता तरी नाही म्हणू नकोस ना तू, नाहीतर मी तेथे येऊन तुला घेऊन जाईल. तितक्यातच दारांवर अनलॉक झालं. तशी प्रिया म्हणाली, बरं चालेल, ये तू उद्या, चल मी ठेवते फोन आता. अनिता म्हणाली, ओके चल बाय. दुपारनंतर 2 ऑपरेशन करून प्रिया जवळपास 9 वाजता फ्री झाली होती. ती तिच्या फ्लॅटकडे निघून गेली. एका पॉश अशा 20 मजली इमारतीवर आरडी ग्रुप ऑफ कंपनीज लिहिलेला बोर्ड दिमाखात झळकत होता. एकदम टॉप फ्लोअरला त्यांची केबिन होती. तो फाईलमध्ये डोकं घालून बसला होता. त्याच्या फोनची रिंग वाजली. त्याने फोन रिसीव्ह केला. हॅलो, हा बोल ना मॉम. बेटा, आज तरी लवकर घरी ये, तुझ्या आजोबांना दवाखान्यात घेऊन जायचं आहे. तुझे डॅडा इथे असते तर तेच घेऊन गेले असते, पण ते येईपर्यंत तरी तुलाच त्यांना हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. अजित म्हणाला, ओके मॅम, मी घेऊन जातो, पण त्यांना बिना अपॉइंटमेंटचं कुठं घेऊन जाणार ग मी? त्याला कितीही काम असलं ना तरी फॅमिलीच्या बाबतीत कोणताच हलगर्जीपणा तो करत नव्हता. विशेष म्हणजे आजोबांच्या बाबतीत तर बिलकुल नाही. मम्मी म्हणाली, मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे.
तू फक्त घेऊन जा. तसंही डॉक्टर भोसले तुझ्या डॅडचे बेस्ट फ्रेंड आहेत आणि आपले फॅमिली डॉक्टर सुद्धा आहेत. अपॉइंटमेंटची काय गरज आहे? अजित म्हणाला, मम्मा ओके, मी निघतच आहे. आजोबांना रेडी व्हायला सांग. मी 15 मिनिटात पोचतो. अजित पुढच्या 15 मिनिटात त्यांच्या घरी पोचला. अजित म्हणाला, मम्मी कुठे आहेत आजोबा? आत येताच त्याने विचारलं. मम्मी म्हणाली, अरे हो हो, थोडा श्वास तरी घे ना. एवढी काय घाई आहे तुला? अजित म्हणाला, अगं दुसरं काही नाही, नंतर मला एक ऑनलाईन मीटिंग आहे. मम्मी म्हणाली, अरे बाळा, किती काम काम करशील रे तू आता. आता लग्नाचं वय झालं. तुझ्या सोबतच्या मुलांना 1-2 मुलं झाली, तरी तू काही लग्नाचं नाव घेत नाहीस बाबा. ते काही नाही, मी पण तुझ्यासाठी मुलगी बघायला चालू करणार आहे. यावर्षी सून घरात येणार म्हणजे येणार. अजित म्हणाला, ओहो मम्मा, ठीक आहे, बघ एखादी मुलगी. हसतच अजित म्हणाला होता. आजोबा म्हणाले, वा वा, क्या बात आहे. राजे तयार झाले म्हणायचं लग्नाला. आजोबा पायरीवरून खाली येतच म्हणाले होते. तसं अजित त्यांना आधार द्यायला पुढं आला. अहो आजोबा, माझा ड्रीम प्रोजेक्ट झाल्यावरच मी लग्न करणार, हे मी ठरवलेलंच होतं. आता तो तयार झाला आणि खूप छान पद्धतीने त्याला प्रसिद्धी पण मिळालेली आहे. मम्मी म्हणाली, हो बाळा, किती मेहनती आहे ना माझं बाळ. मॉम अजितच्या डोक्यांवरून हात फिरवत म्हणाल्या होत्या. आजोबा म्हणाले, अगं अलका, त्याच्या मेहनतीचं फळ म्हणून तर यावर्षीच त्याला बिझनेसमॅन ऑफ द इयर मिळालेलं आहे. अजित म्हणाला, चला आजोबा, उशीर होईल आपल्याला. आजोबा म्हणाले, हो चल. अजित फॅमिली समोर जरी तो खूप साधा वागला असला ना, तरी तो एक टॉपचा बिझनेसमॅन होता. जितकं यश तितकीच दुश्मनांची फौजही होती. म्हणून तर नेहमी त्याच्यासोबत बॉडीगार्डचा ताफा असायचा. आताही त्याच्यासोबत त्याचे स्पेशल ट्रेन केलेले बॉडीगार्ड होते. तो त्याच्या ब्लॅक कलरच्या रोल्स रॉयलमध्ये आजोबांसोबत बसला होता. तर त्याच्या पुढं काही तर मागे काही बॉडीगार्डच्या गाड्या होत्या. थोड्या वेळातच त्यांच्या गाडीचा ताफा हॉस्पिटलजवळ पोचला. श्यामला त्याने इशारा केला तसं श्याम गाडीतून खाली उतरला आणि आत गेला. रिसेप्शन शीटला चौकशी करून तो बाहेर आला आणि म्हणाला, बॉस, डॉक्टर भोसलेच्या केबिनमध्ये वेट करायला सांगितलेलं आहे. डॉक्टर भोसले फॅमिली फंक्शनसाठी बाहेरगावी गेलेलेत. एक नवीन डॉक्टर आहेत, ते चेक करतील, पण ते ऑपरेशनमध्ये आहेत, म्हणून थोडा वेळ वेट करायला लागेल तुम्हाला. अजित म्हणाला, ओके चालेल. म्हणून तो गाडीतून खाली उतरला आणि दुसऱ्या बाजूने आजोबा पण उतरले होते. आजोबांना आधार द्यायला जाणार तितक्यातच आजोबा म्हणाले, राहू दे रे डुगू, मी काही इतका पण म्हातारा झालो नाही आहे. माझं मी चालू शकतो. अजित म्हणाला, काय आजोबा, परत डुगू म्हणू नका ना तुम्ही. कोणी ऐकलं तर उद्याची ब्रेकिंग न्यूज असेल ही. आणि आत्ता मी लहान नाही आहे डुगू म्हणायला. एका कंपनीचा CEO आहे मी. आणि डुगू सिरियसली? त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहून आजोबांना पण हसू आवरलं नाही. आजोबा म्हणाले, हसतच ते म्हणाले, तू कितीही मोठा झालास ना, तरी मला अजून लहानच आहे. माझा डुग्गूच आहेस तू. दोघं बोलतच डॉक्टर भोसलेंच्या केबिनमध्ये एंटर करतात. अजित म्हणाला, त्यांचा फोन वाजला तसं त्याने फोन रिसीव्ह केला. हॅलो अजित दामोदर, इज हिअर. भोसले म्हणाले, हॅलो मिस्टर दामोदर, सॉरी फॉर इन्फॉर्मेशन, पण खूप महत्त्वाचं आणि जवळचं फंक्शन होतं म्हणून मी आलोय. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, प्रिया इज ऑल्सो गुड डॉक्टर. अजित म्हणाला, ओके, बट ट्रीटमेंट प्रॉपर हवी आहे मला. मी आजोबांच्या बाबतीत कोणतीच रिस्क घेऊ शकत नाही. तेव्हा त्यांना व्यवस्थित केस हँडल करायला सांगा. भोसले म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, मी एकदम बेस्ट आहे. डॉक्टर. थोड्या वेळाने एक नर्स येऊन त्यांना म्हणते, सर, डॉक्टर प्रिया एका ऑपरेशनमध्ये बिझी आहेत. त्या बाहेर आल्या की मी त्यांना निरोप देते. तोपर्यंत तुम्ही त्यांच्या केबिनमध्ये वेट करू शकता. ओके म्हणून ते दोघे प्रियाच्या केबिनच्या दिशेने निघाले. एका नर्सने केबिनचा दरवाजा उघडला आणि त्या दोघांना आतमध्ये बसायला सांगितलं. आत जाऊन बसल्यानंतर त्याला रूममध्ये जो एक छान असा लेडीज परफ्यूमचा सेंट दरवळत होता. नकळत तो सुवास त्याला आवडला आणि चेहऱ्यावर एक स्माईल आली. एका 5 मिनिटानंतर केबिनचा दरवाजा उघडला
अनेक डॉक्टर तोंडाचं मास्क न काढता आतमध्ये आले. तिच्या मागे एक नर्सही होती. त्या नर्सला काहीतरी इंटरप्रिटेशन ती डॉक्टर देत होती. तिचं तर समोर लक्षच नव्हतं. ती तिच्या कामात इतकी मग्न होती की तिला काही दिसलंच नाही. प्रिया म्हणाली, गौरी, त्या पेशंटला ऑक्सिजन वेळेवर चेक कर आणि तिला शुद्ध आली की मला इन्फॉर्म कर. गौरी म्हणाली, ओके डॉक्टर. गौरी नावाची ती नर्स म्हणाली. बोलतच तिने तोंडाचा मास्क काढला आणि तिच्या केबिनमध्ये असलेल्या बेसिनला हात धुण्यासाठी वळली. पण एका साईडने तिचा चेहरा अजितला दिसेल तशी ती उभी होती. तिने मास्क काढल्यापासून तो एकटक तिलाच पाहत होता. त्याची नजर जणू तिच्यावरच खिळलेली होती आणि अचानक त्याला काहीतरी क्लिक झालेलं होतं. मनातच तो म्हणाला, माय गुड, ही तर तीच आहे. तितक्यातच ती नर्स म्हणाली, डॉक्टर, तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे. काहीतरी खाऊन घ्या. प्रिया म्हणाली, हो ग, आता थोडी फ्री झालेली आहे तर खाईनच मी. आणि ती तिच्या चेअरवर बसायला वळली होती की तितक्यातच तिची नजर त्याच्यावर गेली आणि छाती धस्स झाली. तिने कसं तरी स्वतःला नॉर्मल केलं आणि चेअरवर बसली. तिने आजोबांकडे नजर वळवून विचारलं, तुम्हीच का मिस्टर महादेव दामोदर? आणि चेहऱ्यांवर एक छोटीशी स्माईल आली. पण तिच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून का कुणास ठाऊक त्याच्या काळजात धडधड व्हायला लागल्या. खूपच सुंदर दिसत होती ती आज. आजोबा म्हणाले, हो, मीच आहे महादेव दामोदर. प्रिया म्हणाली, मला सांगितलं डॉक्टर भोसलेंनी की तुम्ही येणार आहेत म्हणून. बोला, तुम्हाला काय त्रास होतोय? महादेव म्हणाले, डॉक्टर, मला फार भीती वाटत आहे हो. कालपासून माझ्या छातीत बारीक कळा येत आहे. असं वाटतं एखादा अटॅक येतो की काय. चेहऱ्यांवर एक स्मित घेऊन ती म्हणाली, चला आपण तुम्हाला चेक करूया. असं म्हणून तिने गौरीला बीपीची मशीन द्यायला सांगितलेलं होतं. त्यांचा बीपी चेक केला. त्यांना झोपायला सांगून त्यांना चेकअप करून घेतलं. लांबून मात्र अजित तिलाच बघत होता. मनातच स्वतःशी म्हणाला, पहिले तर माझ्यावर खूप प्रेम आहे असे म्हणायचे. खूप प्रेम आहे म्हणून मागे मागे करत होती. पण आता एक नजर सुद्धा पाहत नाही ती. तो तिचं निरीक्षण करण्यात गुंग झालेला होता. चेक करून झाल्यावर ती आणि आजोबा येऊन आपापल्या चेअरवर बसले होते. काही नाही मिस्टर दामोदर, तुम्हाला फक्त गॅस झालेला आहे म्हणून छाती गच्च झाली तुमची आणि दुखत आहे. बाकी काही नाही हो, पण ब्लड प्रेशर थोडं जास्त आहे. गोळ्या वेळेवर घेताय की नाही तुम्ही? तुम्ही घेत नाही वाटतं गोळ्या औषध वेळेवर. असा प्रॉब्लेम बहुधा होत असतो. मी काही औषध देते ते वेळेवर घ्या आणि हो, सकाळ सकाळी व्यायाम करत जा. छोट्या छोट्या एक्सरसाइज देखील करा म्हणजे गॅस होणार नाही. तिने औषधी लिहून दिली. आजोबा म्हणाले, थँक्यू डॉक्टर. नाहीतर वाटलं होतं काय काय सांगतो तो भोसले काय माहिती. दरवेळेला एवढी मोठी लिस्ट देतो की हे खाऊ नका, ते खाऊ नका, अमुक होईल तमुक होईल. नुसतं घाबरून टाकतो मला. आता दरवेळेला मी तुमच्याकडे चेकअपला येईल. आपली चूक लक्षात येताच आजोबा म्हणाले, माफ करा, मी एकेरी नावाने हाक मारली तुम्हाला डॉक्टर. प्रिया म्हणाली, इट्स ओके मिस्टर दामोदर. नाही तरी तुम्ही मला माझ्या आजोबांसारखेच आहात. आजोबा म्हणाले, चला आम्ही येतो डॉक्टर. तिने मात्र शेवटपर्यंत त्याच्याकडे एकदाही पाहिलेलं नव्हतं. कारण आज इतक्या वर्षांनी तो समोर आलेला होता. पण तिची हिंमत होत नव्हती एकदाही त्याच्याकडे पाहायची. आजोबांना एक स्माईल देऊन तिने तिची मान खाली एका फाईलमध्ये घातली. तो एकटक तिलाच पाहत होता. तिच्या चेहऱ्यांवर आता मॅच्युरिटी दिसत होती. अल्लड आणि बालिशपणाचा तर कुठेही लवलेशा दिसत नव्हता. ती आपल्याकडे पाहत नाही. इनफॅक्ट तिने एकदाही आपल्याकडं पाहिलं नाही म्हणून तो सुद्धा नाराज झालेला होता. उठून बाहेर चाललेला तरीही तिने एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही. गाडीतही तो त्याच्या विचारातच येऊन बसलेला होता. आठवली ती पहिलीवाली प्रिया, खूप लहान, बालिश, न राहण्याची अक्कल, ना ड्रेसिंग सेन्स. पण आता मात्र एकदम सुंदर दिसत होती ती. चेहऱ्यावरूनच समजत होतं ती किती मॅच्युअर झालेली आहे ती. वाढत्या वयाबरोबरच समजूतदारपणाही तिच्यात दिसून येत होता. सुंदरता ती तर एकदमच कुठून कुठून भरलेली आहे तिच्यात. त्याचंच मन त्याला म्हणालं, खरंच खूप शांत झालेली आहे ती. पण काय एकदाही माझ्याकडे पाहिलं नाही तिने.
पुन्हा स्वतःशीच म्हणाला, जाऊ दे, मी का विचार करतो इतका तिचा. त्याने मान हलवून तिचे विचार झटकून टाकले आणि मोबाईलमध्ये पाहत बसला होता. आज इतक्या वर्षांनी त्याला पाहून तिच्याही मनात एक विचार आला होता. खरंच ते जर आकर्षक असतं तर मी त्याला कधीच विचारले असते ना. पण आजही तो दिसताच हे का धडधडते ते मला काही कळत नाही. तिने उजवा हात तिच्या हृदयावर ठेवला होता. एक बारीक कळ का हृदयात उठली. खरंच मी त्याच्यावर प्रेम करते की काय? नाही नाही, हे कसं शक्य आहे? त्याच वेळेस मी त्याला मनातून काढून टाकलं होतं. तरी का असं होतंय? अचानक त्याचा चेहरा आठवून ती स्वतःशीच म्हणाली, काही असलं ना तरी पण दिसतं मात्र छानच होता तो. आणि तिच्या चेहऱ्यावर एक छान असे स्माईल आले. प्रिया म्हणाली, हॅलो, बोल ना अनु दीदी. अनिता म्हणाली, अगं पियू, ऐक ना, मी तुला घ्यायला येते आहे. तू म्हणाली होतीस ना उद्या जाऊ शॉपिंगला म्हणून. बघा, आता मला काहीच बहाणा नको आहे. कळालं का तुला? प्रिया म्हणाली, अगं हो हो, माझी राजधानी एक्सप्रेस. जरा श्वास तर घे ना, किती बोलशील ग. अनिता म्हणाली, मग काय करू ग मी? एकतर माझ्या सगळ्या मैत्रिणीची लग्न झालेली आहेत आणि आत्ता माझ्यासोबत शॉपिंगला कोणीच नाही आहे. तुला चल म्हणाले तर तू पण भाव खातेस. प्रिया म्हणाली, अनु दीदी प्लीज, तुझं बोलणं बंद कर. आधी किती बडबड करतेस यार तू. आणि हो, तू लवकर ये, नाहीतर तुझ्या बडबडीतच शॉप बंद होतील सगळे. अनिता म्हणाली, बरं बरं आलेस मी. मला वाटलं आता परत म्हणतेस की काय, एक इमर्जन्सी ऑपरेशन आहे, नाही जमणार मला यायला. प्रिया म्हणाली, चल ठेव फोन आणि याच स्पेशल वेळ काढलाय तुझ्यासाठी. अनिता म्हणाली, हो चल बाय. थोड्या वेळाने अनिता प्रियाच्या केबिनवर टकटक करते तर प्रिया लॅपटॉपवर तिचं काहीतरी काम करत होती. केबिनच्या दारांवर लॉक झालं तसं ती म्हणाली, कम मिस प्लीज. अनिता आणि प्रिया दोघी आते बहिणी होत्या. पण प्रिया तिच्या आत्यांकडं म्हणजे अनिताच्या आईकडं शिकायला राहत होती. दोघीचं बॉन्डिंग खूपच छान होतं. जसं दार उघडलं समोर तिला अनिता दिसली. इतक्या दिवसांनी दोघी भेटल्या होत्या म्हणून प्रियालाही खूप आनंद झालेला होता. ती पटकन उठली आणि तिने अनिताला मिठी मारली. दोघी खूप खुश झालेल्या होत्या. अनिता म्हणाली, काय यार, किती दिवसांनी तुला पाहते मी. प्रिया म्हणाली, मी पण किती दिवसांनी तुला पाहते. खूप सुंदर दिसत आहेस तू. एकदम मस्त. तू कशी आहे ग? प्रिया पुन्हा म्हणाली. अनिता म्हणाली, एकदम मजेत आहे, पण चिडलेली आहे तुझ्यावर. म्हणत होती, येऊ तर दे तिला, बघतेस मी आता. इथे येऊन किती दिवस झाले, एकदाही तिने फोन केला नाही आणि भेटायला सुद्धा आली नाही म्हणून खूप रागावलेली आहे तुझ्यावर. प्रिया म्हणाली, चल आज मी घरी पण येऊन तिला भेटन, चालेल ना मग. मग आत्तूचा राग पण पडून जाईल. दोघी मिळून सिटी मॉलला गेल्या. खूप शॉपिंग केली. शॉपिंग करून दोघीही थकल्यामुळं एका कॅफेमध्ये दोघीही गेल्या आणि खाण्यासाठी त्यांनी ऑर्डर सुद्धा केलं होतं. खूप सगळ्या शॉपिंग बॅग घेऊन जेव्हा त्या दोघी त्या कॅफेमध्ये एंटर झाल्या त्या आधीच सुद्धा त्याच्या एका फ्रेंडची वाट पाहत तेथेच बसलेला होता. ती जशी आता आली त्याची नजर तिच्यावरच होती. खूप सुंदर दिसत होती ती. पिंक कलरची साडी, केस मोकळे सोडलेले होते आणि थोडासा मेकअप केलेला होता. कानात फक्त इयरिंग्स घातलेले होत्या तिने. एकदम सुंदर दिसत होती. तो मात्र एकटक तिलाच पाहत होता. पण ती खूप शांत एका चेअरवर बसलेली होती. अनिता तिच्या होणाऱ्या नवऱ्याला फोनवर बोलत होती तर प्रिया तिच्या मोबाईलमध्ये व्यस्त झालेली होती. वाऱ्यावर उडणारे तिचे केस मध्येच ती कानामागे टाकत होती. ते बघून आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहून तो वेगळ्याच दुनियेत पोचलेला होता. त्याचं ऑर्डर केलेलं फूड आलं आणि त्यांनी दोघांनी ते खाल्लं. आणि त्याला बोलत असताना अचानक तिची नजर समोर एका टेबलवर गेली. तिथे तिला ओळखीचा चेहरा वाटला म्हणून तिने परत तिकडं पाहिलं आणि आता तिची दांडी गुल झाली होती, कारण तोच होता. टक लावून तिलाच पाहत होता. गडबडून तिने नजर खाली केली. गोंधळल्याने हातात असलेली आईस्क्रीम सुद्धा गळून पडलेली होती तिची. अनिता मात्र तिलाच बोलत जरी असली ना तरी तिचं लक्ष फक्त तिच्या आईस्क्रीमवरच होतं. तो मात्र लांबून तिची
उडालेले धांदर एन्जॉय करत गालात हसत होता. आता तिने तिची नजर जी झुकवली ती पुन्हा वर करून पाहिलंच नाही. बिल पे करून दोघी वापस निघाल्या. आता तिला राहवलं नाही म्हणून तिने चालता चालता तो बसला त्या दिशेला पाहिलं तर एक मुलगी जरा मॉडर्न अवतारात होती. ती त्याच्या जवळ गेली तसं तो उठून उभा राहिला आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारली. पण इकडं प्रियाचा चेहरा मात्र पडला. ती तशीच त्या कॅफेच्या बाहेर ताडताड पावलं टाकत निघून गेली. मनातून खूप वाईट वाटत होतं तिला, पण का तेही तिला कळत नव्हतं. दोघी गाडीत बसल्या आणि घरी यायला निघाल्या. अजितला घरी यायला बराच उशीर झालेला होता आज. घरी आल्यावर नेहमीप्रमाणे तो बाथरूममध्ये गेल्यावर त्याने कपडे काढले आणि शॉवर खाली उभा राहिला. डोळे बंद करून तो शॉवर घेत होता. आता त्याला थोडं रिलॅक्स वाटत होतं आणि ताडकन त्याने डोळे उघडले. मनातच म्हणाला, ओ गॉड, हिचा चेहरा का डोळ्यासमोर येतोय माझ्या. आज दुपारी दिसल्यापासून सतत मी तिचा विचार करत होतो. कदाचित त्यामुळंच तिचा चेहरा नजरेसमोर आला असेल. पण काही असो, मॅडम खूप सुंदर दिसत होती आज. त्या दिवशीही तिने माझ्याकडं पाहिलं नाही आणि आजही तिने माझ्याकडे एकदाही पाहिलेलं नाही. का बरं? आधी तर माझ्या मागे रोज मागे लागायची, मला परेशान करत होती. पण आता मात्र बघायला सुद्धा तयार नाही मॅडम. मी तिला त्यावेळेस एवढं काही बोललं म्हणून ती माझ्याकडे बघत नसेल, त्यामुळंच ती पाहत सुद्धा नसेल. खरंच आता मी तिला आवडत नाही का हा प्रश्न त्याला पडला होता आणि मनातच तो नाराज सुद्धा झाला. त्याच विचारात तो कधी बेडवर आडवा झाला आणि दिवसभराच्या थकव्यामुळं कधी त्याला झोप लागली त्याचं त्यालाच कळालं नाही. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.